प्रशो नमस्कार, मी रितेश वाजपेयी. आपण बघत आहात महाराष्ट्र 9 मराठी न्यूज. यावेळेला आपण आलेलो आहे प्रभाग क्रमांक 1 मध्ये आणि आपल्याला माहिती आहे महानगरपालिकेची निवडणूक चालू आहे आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या प्रकारे प्रचार करत आहे. इथे एक आगळा वेगळा प्रचार आपल्याला बघायला मिळाला. आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 1 ड चे उमेदवार आहे निखिलेश मेश्राम, जे ऍडव्होकेट आहे. पैशाने भेटू आणि जाणून घेऊ कोणत्या विचार मुद्द्याला लक्षात घेऊन ते निवडणूक लढत. निखिल, नमस्कार. जय भीम, नमस्कार, अस्सलाम वालेकुम, सत श्री अकाल, जय झूलेलाल, जय भारत. सर्वांना खूप माझा प्रेम, आदर, सन्मान. काय सांगणार, प्रचार जो आहे तो आपला वेगळ्या तरीकेने चालू आहे. असं काय म्हणत आलं की बा का बरं असं प्रचार आणि निवडणूक लोकांसाठी तेव्हार आणि सण आहे. माझ्यासाठी माझी जबाबदारी आहे आणि ते मी माझ्याकडे यंत्रणा नाही, पैसा नाही, लोकांना पैसे घेऊन विकत खरेदी करून लोकांना गर्दी भरवण्याचे काम नाही. माझ्याकडे डीजे नाही, माझ्याकडे एक स्वाभिमान आहे. मी माझ्या एक बाईक वर स्वतःच्या स्पीकर आणि लाऊड आणि माझ्या खिशामध्ये पॅम्पलेट घेऊन प्रत्येक आई बहिणीचे आशीर्वाद घेतो, प्रत्येक घराघरावर जाऊन पोहोचून बोलून राहिलो आहे की माझ्या विरोधामध्ये जे आणखी 3 लोक आहेत, 4 लोक, त्याच्यामध्ये युवा कोण आहे, शिकला कोण आहे, गरीब कोण आहे, जनताच्या मदतला कोण आहे, कुणाला गरिबीची जाणीव आहे, हाच व्यक्ती जनतेचा उद्धार करेन. म्हणून मी स्वतः सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायला चाललो आहे. हे जे त्रास आहे म्हणजे हे जे दुखणं आहे तुमचं मनातलं, हे दुखणं का बरं, म्हणजे नेमकं काय त्रास आहे? हा दुखणं यासाठी आहे की मी या नाऱ्यामधलं प्रभाग 1च्या राहणार आहे. इथेच माझा जन्म झाला आहे, इथेच माझा अभ्यास झालाय, शिक्षण झालाय, इथे मी डिग्री घेतली आहे. मी तो व्यक्ती होता की आमच्याकडे रस्ते नव्हते, आम्ही इतक्या खिचड्याने चाललेलो, आमच्याकडे लाईट नव्हती, आम्ही दिव्यात अभ्यास केलेला, आम्ही दिव्यातून अभ्यास करून डिग्री प्राप्त केलेली आहे. त्याच्याशिवाय आमच्याकडे शौचालय नव्हते, आम्ही डब्बे घेऊन बाहेर पण गेलेले. म्हणजेच काय, हे सांगण्याचा अर्थ आहे की आम्ही जनतेच्या मदत आहोत. जनतेला, युवाला रोजगार नाही आहे, शिक्षण नाही आहे आणि खूप जास्त प्रमाणामध्ये मद्यपान होऊन राहिलाय, नशा होऊन राहिलाय, क्राईम वाढून राहिलाय. त्याचे कारण म्हणजे सरकार आहे. ज्यांचे आमदार काँग्रेसचे राहिले आहे त्यांनी चोरी करून तिजोऱ्या भरल्या आहे. बीजेपीचे आमदार त्यांना पण तिजोऱ्या भरले आहे आणि नगर चौकांनी पण तेच केलंय. जनताच्या मधातला आजपर्यंत 30 वर्षामध्ये एक सामाजिक कार्यकर्ता कधी उभा झाला नाही. मला हे म्हणायचं आहे, जेव्हा सामाजिक कार्यकर्ता राजकारणात येतो तो समाजाची सुधारणा होते. हे बाबासाहेबांना आम्हाला सांगितलं आहे, विचारातून आम्ही घेतलो आणि ज्या समाजाचं नुकसान होईल त्याचे जबाबदार शिकला सवरला व्यक्ती असणार आहे, म्हणून आम्ही उभे झालो. या अगोदर खूप सारे नगरसेवक होते ज्यांनी काम केलं. 9 साल बेमिसाल, स्मार्ट नागपूर, आरोग्यवर्धिनी नागपूर, अशा प्रकारे बोलणे ऐकून राहिले. त्यात आपल्या विकी कुकरेजा साहेब आहे, सुषमा चौधरी मॅडम आहे, आणखी पण वेगवेगळे नगरसेवक आहेत, पण विकास कुठे दिसत नाही. काय सांगणार? बरोबर, मी कुठल्या माणसाच्या विरोधी नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारताच्या संविधानानं प्रत्येक नागरिकाला लढण्याचा अधिकार दिलाय. मी विरोधी आहे विचारधारेच्या. मला पार्टी पक्षाचा काही प्रॉब्लेम नाही, मला विचारधाराचे आहे. ज्या विचारधाराचे सत्ता आली आहे त्याने फक्त इथे लुटपाट केलेली आहे आणि लुटपाट होऊ नये, करप्शन होऊ नये, जनतेचा विकास झाला पाहिजे म्हणून मी समोर आलेला. भाजपचे जे सरकारचे काही पूर्व नगरसेवक आहेत त्यांनी फक्त म्हटले 500 वोट तुम्ही घेऊ नाही शकत. हा शब्द मला नाही म्हटलाय, मला तर जनताने उभा केलाय. हा जनतावर थुकलेला एक शब्द आहे आणि जनता बहुजनाने येणार आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की जनता इतकी स्वार्थी नाही. जनता आपला कॅन्डिडेट, आपला उमेदवार, आपला प्रतिनिधी, जनताच्या मधातला शिकला कोण अन्यायाच्या विरोधात लढते ते त्यांना माहिती आहे. दोन व्यक्ती आहे, काँग्रेसवाल्याला आरक्षण चालत नाही म्हणून त्याने 2019 2 जूनला सेवा मेरिट सेलिब्रेशन चालवलाय. त्याचा विरोध द प्लॅटफॉर्म टीम, सोशल जस्टिस टीम आणि इतर टीमने केलेला. तर मला असं म्हणायचं आहे की आरक्षणाच्या विरोधी असलेला काँग्रेसला बहुजन जिंकून देणार नाही आणि ज्या भाजप सरकारने इथे काहीच काम केलं नाही त्याला जिंकणार नाही. फक्त युवाला मोका देणार आहे, कारण युवा जनतेच्या मदतला आहे. मी वकील असल्यामुळे माझ्या धर्म आणि कर्म अन्यायाच्या विरोधात लढणे आहे आणि मी ते करणार आहे, म्हणून मी उतरलो आहे. प्रेक्षकांना आपण बघितलं, खूप चांगले विचार घेऊन निवडणूक लढत आहेत मेश्रामजी. धर्म आणि कर्म फक्त न्याय यांचे हे ब्रीदवाक्य आहे. निवडणूक आहे आणि हा जो लढा देत आहे हे न्यायाचा लढा आहे, जनतेची लढाई आहे. हे निवडणूक लढत आहेत पण ही निवडणूक जनतेची असं त्यांचं म्हणणं आहे. शेवटी 15 तारखेला निवडणूक आहे. एक युवाला जनता कशा प्रकारे बघणार
आणि कशा प्रकारे 500 पेक्षा जास्त वोट निवडून देणार हे आम्ही आपल्याला दाखवू. आणि अशीच बातमी आम्ही आपल्याला दाखवत आहोत. तेवढं बघत राहा महाराष्ट्र 9 मराठी.